बघा, भगवान गौतम बुद्धांनी जे आहे ते प्रतीत्य समुत्पादाचा एक सिद्धांत सांगितलेला आहे. आणि प्रतीत्य समुत्पादाच्या सिद्धांतामध्ये भगवान गौतम बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की जशी एक श्रृंखला दुसऱ्या श्रृंखलेशी जुडलेली असते, श्रृंखलेतली एक कडी दुसऱ्या कडीशी जुडलेली असते, तशासारखे जे आहे ते धर्मांची कडी जुडलेली असते. आणि ह्या धर्माच्या एक एक श्रृंखलेनं दुसरी श्रृंखला तयार होत असते. आता सर्वात जे आहे ते आधीची श्रृंखला कोणती, सर्वात आधीची कडी कोणती त्या श्रृंखलेमधली. आता समजा जीवन श्रृंखला आहे, तर जीवन श्रृंखलेमध्ये जे आहे अशा एकूण जे आहे ते 12 कडे आहेत जीवनाच्या. जीवन श्रृंखला जे आपण जन्मापासून तर मृत्यूपर्यंतची ही श्रृंखला असते. आणि याच्यामध्ये एकूण 12 कडे सांगितलेले आहेत. त्याच्यामधली पहिली कडी जी आहे ते अविद्या सांगितलेली आहे. अविद्येचा अर्थ होतो अज्ञान, अंधकार. आणि अविद्येच्या प्रत्ययाने म्हणजे अविद्या काय करते, दुसऱ्या कडीला जोडतं, दुसरी कडी निर्माण करतं. अविद्येमुळे दुसरी कडी कोणती तयार होते, संस्कार होते. तर अविद्या पच्चया संखारा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर जे आहे संखारामुळे तिसरी कडी तयार होते. संखार म्हणजे संस्कार. संस्कारामुळे तिसरी कडी तयार होते, ती म्हणजे विज्ञान. काय होते, विज्ञान. या विज्ञानाला जे आहे ते आपण आपलं मन म्हणतो, चित्त म्हणतो, हे लक्षात घ्या. परंतु जन्माच्या आधी जे चित्त, जे मन आपलं अस्तित्वात असतं त्याला विज्ञान म्हणतात. त्याला काय म्हटलेलं आहे, विज्ञान. कशाच्या प्रत्ययानं उत्पन्न होऊन राहिलेलं आहे, संस्काराच्या प्रत्ययानं. कारण विज्ञानावरती संस्कार आहेत. आता संस्कार कशाचा आहे, तर विज्ञान पच्चया नामरूपम. विज्ञानाच्या प्रत्ययानं नामरूप जन्माला आहे. नामरूप म्हणजे आपलं शरीर आणि मन. जे आपला जन्म झाल्यानंतर आपलं जे काही आपण काय आहोत, आपण स्वतःला मनुष्य म्हणतो. परंतु मनुष्य हे जे आहे ते वैज्ञानिक भाषेमध्ये, बुद्धांनी त्या काळामध्ये ती भाषा वापरली वैज्ञानिक भाषेमध्ये, त्याला नामरूप म्हटलं. आताच्या भाषेमध्ये, वैज्ञानिक भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो माइंड अँड मॅटर. म्हणजे माइंड आहे आणि मॅटर आहे. ठीक आहे. तर हे माइंड आणि मॅटर जे आहे याच्यापासून मनुष्य बनलेला आहे. तर मनुष्य काय, मनुष्य म्हणजे माइंड अँड मॅटर. माइंडला नाम म्हटलं गेलेलं आहे आणि मॅटरला काय म्हटलं, रूप म्हटलं. ठीक आहे. तर या पद्धतीनं जे आहे तर हे माइंड अँड मॅटर कोण तयार करून राहिलेलं आहे, विज्ञान तयार करतं. विज्ञानामुळे जन्म होतो हे लक्षात घ्या. विज्ञान हा जो आहे ना जन्म घेणारा धर्म आहे. म्हणजे जन्म घेण्यासाठी जे आहे जर कोणी कारणीभूत करणारा धर्म असेल तर तो कोणता धर्म आहे, विज्ञान. आणि विज्ञान का जन्म घेतं, कारण त्याच्यावर संस्कार आहे जन्म घेण्याचा आणि म्हणून तो जन्म घेतो असं बुद्ध म्हणतात. म्हणजे त्याच्यावरती संस्कार आहे की जन्म घेण्याचा संस्कार आहे, म्हणून विज्ञान काय करतं, जन्म घेतं. विज्ञान नामरूप तयार करतं. नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. तर हे नामरूप कुठं तयार होतं, नामरूप तयार होतं आईच्या गर्भामध्ये. आणि आईच्या गर्भामध्ये नामरूप तयार झालं की 9 महिने 9 दिवस राहिलं की त्याचा जन्म होतो हे लक्षात घ्या. परंतु जेव्हापासून नामरूप तयार व्हायला लागलं, एका पेशीपासून नामरूप कुठून तयार होईल, कारण की प्रकृतीचा नियम लागतो. प्रकृतीचा नियम असा आहे की पेशींपासून पेशी तयार होतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे आहे एका पेशीपासून नामरूप तयार होईल. आणि ती पेशीचं जे आहे पूर्ण शरीर बनण्यासाठी अवधी किती लागतो मनुष्याच्या, 9 महिने 9 दिवस लागतो. तो आईच्या पोटामध्ये तयार होतो हे लक्षात घ्या. तर एका पेशीपासून हजारो लाखो अरबो खरबो पेशींपासून आपलं
नामरूप तयार होतं, हे लक्षात घ्या. आणि हे नामरूप जे आहे पूर्ण झालं की जन्म ग्रहण करतं, जन्माला येतं. तर कोण करून राहिलेला आहे नामरूपाला जन्म? नामरूपाला जन्म कोण देऊन राहिलेला आहे? विज्ञान देऊन राहिलेलं आहे. आपल्याला असं वाटतं की आपण जन्म दिला, ठीक आहे, आई वडिलांना असं वाटतं की आपण जन्म दिला, परंतु जन्म देणारा कोण आहे? विज्ञान आहे, हे लक्षात घ्या. हा, विज्ञान का जन्म घेतं? कारण त्याच्यावरती संस्कार आहे जन्माचा. आणि हे जे आहे विज्ञान जेव्हा जन्माला येतं तेव्हा नामरूपाच्या अवस्थेमध्ये ते जगतं. आता जसं एक पेशीपासून तयार व्हायला लागलेला आहे, तिथूनच त्याचा काय झालेला आहे? निर्माण कार्य सुरू झालं. त्याला म्हणतात भव. बुद्धांनी काय म्हटलं त्याला? भव. भव म्हणजे होणे. गर्भ होऊन राहिलेला आहे ना, गर्भ तयार होऊन राहिलेला आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचा जन्म होणार नाही तिथपर्यंत गर्भामध्ये तो होण्याची प्रक्रिया सुरू होते. एका पेशीपासून अनंत पेशीचा गर्भ तयार होतो, ठीक आहे. ही होण्याची प्रक्रिया सुरू झाली, परंतु लक्षात घ्या की जशी भव प्रक्रिया सुरू झालेली आहे होण्याची, त्याच्यासोबतच जे आहे ते च्युती प्रक्रिया येतात. च्युती म्हणजे मृत्यूची. आलं लक्षात? तिथूनच सुरू होतो मृत्यू माणसाचा. म्हणजे जिथून जन्म तयार व्हायला लागलेला आहे, जिथे एक पेशीपासून शरीर आणि मन तयार व्हायला लागलेला आहे, तिथूनच मृत्यूचा त्याचा जो आहे तो क्षण सुद्धा तयार होत असतो, तो सोबतच घेऊन येतो. आणि त्याच्यामुळे जे आहे जसं कन्सिव्ह झाला गर्भ, तिथून केव्हा त्याचा मृत्यू होईल याचं सांगता येत नाही. तो गर्भातही होऊ शकतो, ठीक आहे, गर्भातच म्हणजे पूर्ण त्याचा विकासच नाही झाला आणि तो गर्भजलाच्या स्वरूपामध्ये राहते, तिथेच तो जे आहे ते, जर त्याचा जे आहे ते त्या भव प्रक्रियेमध्ये जर बाधा उत्पन्न झाली की मग जे आहे ते काय होऊन जाते, तिथेच त्याचा मृत्यू होऊन जाईल. तर कसा तरी जो आहे तो 9 महिने 9 दिवस राहिला, त्याचा पूर्ण वाढ झाला, एक मनुष्य बाळाच्या रूपामध्ये ते जे आहे ते गर्भामध्ये तयार झालं. त्याच्यानंतर त्याचा जन्म झाल्यानंतर जे आहे तिथून सुद्धा त्याला मृत्यू लागूनच आहे, हे लक्षात घ्या. मृत्यू हा अटळ आहे, ठीक आहे, मृत्यू हा अटळ आहे. आणि हा मृत्यू ग्रहण करणारा कोण आहे? जे जन्म ग्रहण करणार असतं तेच मृत्यूला सुद्धा ग्रहण करणार असतं. तर जन्म ग्रहण करणारं कोण आहे? विज्ञान आहे, ठीक आहे. तर मृत्यूला सुद्धा ग्रहण करणारं कोण असते? विज्ञानच असतं, ठीक आहे. तर ही जे आहे विज्ञानाचा हा खेळ आहे. जन्म घेणं आणि मृत्यू घेणं हा विज्ञानाचा खेळ असतो. आणि हे विज्ञान जे आहे असं चालतं. आता जसं म्हटलं की नामरूप तयार झालं, नामरूप तयार झाल्यानंतर जे आहे नामरूपा पच्चया फस्स. आता तयार झालं नामरूप, जन्म आलेला आहे. नामरूप दुसऱ्या कोणत्या धर्माला जन्म देतं? स्पर्शाला जन्म देतं. तर नामरूपाचा स्पर्श होतो. नामरूपा पच्चया षडायतन. षडायतन होतं. षडायतन म्हणजे 6 आयतन. 6 आयतन म्हणजे कोणते? नाक, कान, डोळे, जिव्हा, ठीक आहे, आपलं शरीर आणि मन, हे 6 इंद्रिय आहेत, हे 6 आयतन आहेत. आणि या 6 आयतनांचा विषय आहे, त्या विषयाला ते स्पर्श करतात. तर षडायतन पच्चया फस्स. फस्स म्हटलं गेलं, फस्स म्हणजे स्पर्श. स्पर्श पच्चया वेदना. जसा स्पर्श होतो ना विषयाला, तशी वेदना उत्पन्न होते. आणि ही वेदना जी आहे 3 प्रकारची असते. वेदना किती प्रकारची असते? 3 प्रकारची. पहिली वेदना सुख वेदना आहे. कोणती वेदना आहे? सुख वेदना. जसं बाळ जन्माला आलं, तुम्हाला कोणती वेदना तयार झाली? सुख वेदना तयार झाली. कारण तुमच्या मनाचा, तुमच्या डोळ्याचा, तुमच्या कानाचा, तुमच्या संपूर्ण इंद्रियांचा स्पर्श होत होता, ठीक आहे, विषयाला. त्याच्यामुळे काय होत होतं? सुख वेदना उत्पन्न झाली. तर पहिली वेदना कोणती आहे? सुख वेदना, ठीक आहे. सुख वेदनानंतर दुसरी वेदना येतं दुःख वेदना. ही काय आहे? वेदनाच आहे. जसं जे आहे विषयाला स्पर्श झाला तर विषयाचा अभाव आहे. आता बाळाचा जो आहे आपल्या घरी काय आहे, आला तर काय होता? भाव होता. आता गेला बाळ, तर त्याच्यामुळे काय झालेला आहे? अभाव झालेला आहे. अभावाला स्पर्श होऊन राहिलेला आहे. स्पर्श कशाला करेल? एक तर भावाला करेल किंवा अभावाला करेल.
आता अभावाला स्पर्श होऊन राहिलेला आहे, त्याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे, दुःख उत्पन्न होऊन राहिलं, कारण की ते नाही आहे. जेव्हा भगवान गौतम बुद्धाने जेव्हा पहिल्यांदा उपदेश दिला तेव्हा दुःखाची व्याख्या केली भगवान गौतम बुद्धाने. संपूर्ण तथागताचा धम्म जो आहे तो दुःख सांगणारा आणि दुःखांवरती उपाय सांगणारा आहे, हे लक्षात घ्या. इथून दुःख वेदनेपासून भगवान बुद्धांच्या धर्माची सुरुवात होते, हे लक्षात घ्या. सांगितलं काय, सांगितलं भगवान गौतम बुद्धांनी दुःख का उत्पन्न होतं, तर म्हटले जातीपी दुःखा, म्हणजे जन्म दुःख आहे. जरी आपल्याला असं वाटून राहिलेलं आहे की जन्म सुखद आहे, परंतु जन्म हा सुखद नाही, जन्म हे दुःख आहे. जरापी दुःखा, जरा म्हणजे काय, कारण जन्म झाल्यानंतर मनुष्य धीरे 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 वृद्ध व्हायला लागतो, जुना व्हायला लागतो, जीर्ण व्हायला लागतो, तर जरा दुःख आहे. व्याधीपी दुःखा, व्याधी काय आहे, दुःख आहे. व्याधी म्हणजे रोग, बिमारी, आणि व्याधीशिवाय मृत्यू नाही, लक्षात घ्या. व्याधी कशासाठी येत असते, व्याधी जे आहे ते मृत्यू घेण्यास, मृत्यू व्याधीपी दुःखा, आणि मग मरणमपी दुःखं म्हटलं गेलेलं आहे भगवंत. व्याधी आली, दुःख घेऊन आली, मग मरण येतं. मरण काय आलेलं आहे, दुःख घेऊन येतं, म्हणून मरणमपी दुःखं. मग काय म्हटलेलं आहे, हे झालं तुमचं जे आहे जन्मापासून मरणापर्यंतच. पुन्हा भगवंतांनी दुःखाचं सांगितलेलं व्याख्या. काय म्हटले भगवंत, अप्रिये ही संपयोगो दुःखो, जे अप्रिय व्यक्ती जे आहे ते जवळ आले तर दुःख होतं. प्रिय ही विपयोगो दुःखो, जे प्रिय आहेत ते दूर गेले तर दुःख होतं. यंपी इच्छं न लभती तंपी दुःखं, इच्छा केली आणि पूर्ण झाली नाही तर दुःख होतं. तर भगवंत म्हणाले हे जे पूर्ण तुमचं स्कंद आहेत, हे सगळं नामरूप आहे, हे काय आहे, दुःख आहे. संकित्तेन पंचुपादान खंदा दुःखा, असं म्हटलं त्यांनी. तर हे संपूर्ण नामरूप तुमचं काय आहे, दुःख आहे. याच्यामध्ये दुःख ही वेदना आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे जे आहे आपण काय करतो, या दोन वेदनेमध्ये राहत, सुखद वेदना, दुःखद वेदना, सुखद वेदना, दुःखद वेदना. ठीक आहे. मग ती सुखद वेदना, दुःखद वेदना, सुखद वेदना सुख उत्पन्न करणारी असतं, सुखाचा अनुभव तीव्र करणारी असतं. तर सुखाचा तीव्र अनुभव झाला तर माणसाला असं वाटतं की सुख आहे, दुःखाचा तीव्र अनुभव झाला तर दुःख आहे. परंतु तिसरी एक वेदना असतं, न सुखाचा तीव्र अनुभव होतो न दुःखाचा तीव्र अनुभव होतो, त्याला म्हणतात उपेक्षा वेदना. म्हणजे जसं आता ही बाळाची स्मृती धीरे 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 कमी होऊन जाईल, तर आता जे काही उत्पन्न मनात असलेलं दुःख आहे ते धीरे धीरे ओसरायला लागेल. ओसरतं ना, धीरे 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 ओसरतं, आणि मन जे आहे कुठे येतं, उपेक्षा वेदनेमध्ये येतं. तिसरी वेदना जी त्रयस्थ वेदना असतं, जी सुखही करत नाही आणि दुःखही करत नाही. तर वेदना हे चालतं, हे लक्षात घ्या, जीवनभर वेदना चालतं. तर वेदना स्फस पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्ना, वेदनेमुळे तृष्णा उत्पन्न होते. कारण की वेदना सांगतं की मला ही वेदना पाहिजे, वेदनेला तृष्णा लागलेली आहे. म्हणजे वेदना काय करतं, वेदनेला असं वाटतं की मला सुखाची वेदना पाहिजे, परंतु प्रकृतीचे नियम लागलेले आहेत ना, विज्ञानाला प्रकृतीचे नियम लागलेले आहेत. जन्म झाला आणि तो जन्म मृत्यूला घेऊन येऊन राहिलेला आहे, केव्हाही मृत्यू होऊ शकते. त्याच्यामुळे येणं आणि जाणं हे विज्ञान काय करतं, निश्चित करत असतं. आपलं त्याच्यामध्ये काहीही रोल राहत नाही. विज्ञान निश्चित करतं केव्हा यायचं आणि केव्हा जायचं म्हणून. आणि त्याच्यामुळे जे आहे त्याला जाणं लागलेलं आहे, जाणं लागलेलं आहे. जसं येणं लागलेलं आहे तसं जाणं लागलेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे जो बौद्ध मनुष्य असतो तो काय करतो, लगेच मनामध्ये शांती धारण करतो. कशी शांती धारण करेल, सत्य स्वीकारल्या, तो लगेच सत्य स्वीकारतो. कशाचं, जसं येणं आहे तसं जाणं आहे, ह्या गोष्टीचं सत्य जे आहे तो स्वीकारत असतो. आणि जाण्याचा नियम नाही, हे लक्षात घ्या. जाण्याचा नियम नाही, येण्याचा जसा नियम नाही ना तसाच जाण्याचाही नियम नाही. येणं आपल्या हाती नाही, हे लक्षात घ्या. तर येण्याचा जसा नियम नाही तसाच जाण्याचा नियम नाही.
आणि कोणी आलं तर विचारून येत नाही. याचं असलं तर विचारून येते का? नाही. आणि जायचं असलं तर विचारून जात नाही. हे लक्षात घ्या. तर बौद्ध माणूस काय करते, जसा भगवान गौतम बुद्धांचा आदर्श घेणारा, भगवान बुद्धांवरती श्रद्धा ठेवणारा माणूस हे सत्य स्वीकारतो लगेच, की हा जो नामरूप आहे न विचारून आला न विचारून गेला. तर मग तो सत्य स्वीकारतो आणि शोक जे आहे त्याला जो चढलेला असतो, त्याला जे दुःख झालेलं असतं ते दुःख ओसरायला लागतं धीरे धीरे. लगेच जसं तो सत्य स्वीकारतो तसं तसं त्याचं दुःख ओसरायला लागतं. हे बुद्ध काळामध्ये एका उपासिकेसोबत आणि उपासकासोबत झालेलं होतं, हे लक्षात घ्या. त्यांचा एकुलता एक मुलगा मरण पावला आणि जे आहे मरण पावल्यानंतर ती उपासिका जे आहे ते कशी होती, बुद्धाची उपासिका होती. ती नियमित बुद्धाचं श्रवण करायला जायची आणि बुद्ध उपदेश ऐकायची. त्याच्यामुळे जन्म आणि मरणाप्रती ती समतेमध्ये होती, हे लक्षात घ्या. कशामध्ये होती? समतेमध्ये होती. त्याच्यामुळे जे आहे तिचा पोरगा मरण पावल्यानंतर ती समतेमध्ये असल्यामुळे ती शोक करत नव्हती, हे लक्षात घ्या. ती समतेमध्ये असल्यामुळे शोक करत नव्हती. तर मग जे आहे ते दुसऱ्या शेजारीनबाईने विचारलं की का तू शोक करत नाही? तेव्हा तिनं म्हटलं की मी भगवंताची उपासिका आहे. मी भगवंताची काय आहे? उपदेश ग्रहण करणारी आहे, उपासिका आहे. आणि भगवान बुद्धांच्या उपदेशातून मला हे तत्व समजलेलं आहे की हा जो माझा मुलगा गेलेला होता तो न विचारून आला न विचारून गेला. तो जो मुलगा न विचारून आला न विचारून गेला त्याचा मी शोक करत. तर ती उपेक्षा नव्हती, हे लक्षात घ्या. ती होती सत्यभाव. तिनं सत्य स्वीकारलेलं होतं. असं नाही की दुःख होत नाही माणसाला, दुःख होतं, परंतु दुःख झाल्यानंतर लगेच तो सत्याला स्वीकारायला लागतो. बौद्ध माणूस काय करायला लागतो? सत्याला स्वीकारायला लागतो. आणि त्याच्यामुळे जे आहे तो दुःख जीवनामध्ये आलं ना तर अजून बुद्ध शासनामध्ये अजून जायला लागतं. तर दुःख पच्चया सद्धा असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? दुःख पच्चया सद्धा, म्हणजे दुःख उत्पन्न आलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये तर दुःख श्रद्धेला घेऊन येतं. दुःखामुळे श्रद्धा अजून बलवत्तर होतं आणि माणसं जे आहेत ते श्रद्धेनं काय होतात? युक्त व्हायला लागतात. त्यांचं चित्त श्रद्धायुक्त होतं आणि तो बुद्धाच्या धम्माकडे अजून जायला लागतो. त्याच्यामुळे बौद्ध देशांमध्ये विधी कशी आहे, प्रविधी कशी आहे, ठीक आहे, अशी आहे की ज्यांच्या घरी मृत्यू होतो ते लोक जे आहे बुद्ध शासनामध्ये काही काळासाठी जातात, हे लक्षात घ्या. समजा व्यक्ती असेल, मनुष्य असेल तर तो चिवर घेईल काही काळासाठी, 10-12 दिवसासाठी चिवर. तिथं कंपल्सरीच आहे. थायलंडमध्ये कंपल्सरीच आहे. मी थायलंडमध्ये राहिलेलो आहे तर मला माहीत आहे. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती घरातला एक व्यक्ती 2 व्यक्ती चिवर घेतात आणि 10-12 दिवस राहतात. ते कंटिन्यू आहे, म्हणजे कंपल्सरीच आहे. त्याच्यानंतर जे आहे ते साधना करतात, ध्यान साधना करतात, शिबिराला जातात. तर ही गोष्ट जी आहे ते आपण जरूर केली पाहिजे. आपल्या इकडं शिबिराची विधी आहे, आपण शिबिराला गेलं पाहिजे. 10 दिवस तुम्ही शिबिर करून या, तुम्हाला बरं वाटेल, हे लक्षात घ्या. दुःख झालेलं आहे जीवनामध्ये, दुःख येतच. दुःख हा जो असतो ना तो विपाक असतो, लक्षात घ्या. दुःख काय आहे? विपाक. विपाक म्हणजे जसं विपाक म्हणजे फळ. जसं झाडं लावलं तर झाडाला फळ येतात का नाही, तशासारखं जे आहे दुःख हे फळ असतं, विपाक असतं. आणि दुःख येणंच आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणं आहे. परंतु दुःख आल्यानंतर दुःख येतं कशासाठी? दुःख येतं श्रद्धा वाढवण्यासाठी, तुमच्या मनातली श्रद्धा वाढवण्यासाठी. कोणाप्रती श्रद्धा वाढवायची आहे? भगवंताप्रती, भगवंताच्या धम्माप्रती, भगवंताच्या संघाप्रती, त्रिरत्नाप्रती श्रद्धा वाढवायची आहे. आणि ही श्रद्धा तुम्हाला धीरे 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 कुठे नेते? शांतीच्या स्थानी नेते. भगवंताचं स्थान कोणतं आहे? शांतीचं स्थान आहे, ठीक आहे. तिथे दुःख आहे का? नाही आहे. तिथे क्लेश आहे का? नाही आहे. तिथे चिंता आहे का? नाही आहे. तिथे तणाव नाही आहे, चिंता नाही, क्लेश नाही, दुःख नाही, ओढताण नाही, काहीच नाही. तिथे फक्त आहे शांती, हे लक्षात घ्या. तर शांती मनुष्याला शांतीचा लाभ होतो, हे लक्षात घ्या.
जसं जसं मनुष्य जे आहे ते बुद्धाकडे जायला लागतं तसं तसं माणसाच्या मनाला शांतीचा लाभ होतो. त्यामुळे बौद्ध देशांमध्ये लगेच लोक हे झालेत की असं काही दुःखाचं वातावरण आलं परिवारामध्ये, आपल्या घरामध्ये, की ते लगेच जे आहे ते काय करतात, बुद्ध शासनाची वाट धरतात. हे लक्षात घ्या. म्हणजे बौद्ध तीर्थस्थानाला भेटी द्यायला जातील, त्या स्थळी जातील, तिथं आपलं मन जे आहे ते प्रसन्न करेल, तिथले व्हायब्रेशन त्यांना मिळत असते. लक्षात घ्या. तिथले तरंग त्यांना मिळतात. मेडिटेशनला जातात, मेडिटेशनचे तरंग त्यांना मिळतात, पॉझिटिव्ह तरंग त्यांना मिळतात. आणि अशा पद्धतीनं जे आहे ते काय होतं की आपल्या मनाला जे आहे ते दुःखातून बाहेर पडता येतं. तर हे काय झालेलं आहे, हे उपाय झाला दुःखातून बाहेर पडण्याचा उपाय सांगितला. पहिली गोष्ट काय, सत्याला स्वीकारणं, आणि दुसरं जे आहे बौद्ध धम्माची प्रॅक्टिस करणं, हा उपाय. ठीक आहे. ध्यान साधनेची प्रॅक्टिस करणं, श्रवण करणं, बुद्ध उपदेशाचं श्रवण करणं, बौद्ध तीर्थस्थळांना भेटी देणं. ठीक आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी केल्याने त्याच्या मनाला काय मिळते, शांती लाभ होत असतो. हे लक्षात घ्या. आता तिसरं फार महत्वाचं सत्य, कारण की शृंखला पूर्ण झालेली नाही आहे. तन्ना पच्चया उपादान, उपादान पच्चया भव. ठीक आहे. म्हणजे तृष्णेमुळे जे आहे तृष्णा अजून मजबूत होते, घट्ट होते, घट्ट झाली की उपादान होतं, उपादान, त्याला उपादान म्हणतात. तृष्णा जेव्हा मजबूत होतं तेव्हा ती काय आहे, ते उपादानमध्ये असते. तर ही तृष्णा जी आहे ना प्रत्येकामध्ये विद्यमान असते. तृष्णेचे 3 प्रकार आहेत. कोणती कोणती तृष्णा आहे, पहिली तृष्णा काम तृष्णा आहे. काम तृष्णा म्हणजे कामभोगाची तृष्णा, काम करण्याची तृष्णा. ठीक आहे. जन्माला आलं की ही तृष्णा पहिले लागते माणसाच्या मागं. ठीक आहे. हे करायचं आहे, ते करायचं आहे, करण्याची तृष्णा. दुसरी आहे भवतृष्णा. भवतृष्णा म्हणजे जन्म घेण्याची तृष्णा. समजले का नाही. तर ही तृष्णा जी आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये विद्यमान असते. विज्ञान ही तृष्णेनं संस्कारित झालेलं असतं. त्याच्यामुळे जे आहे जे विज्ञान तुमच्या सोबत आहे, ज्या विज्ञानानं तुमचा जन्म झालेला आहे आणि जन्मानंतर मृत्यू होणार आहे, तर ते तृष्णेनं भारित राहतं. हे लक्षात घ्या. त्याच्यावरती तृष्णा हटत नाही. एक तर कर्माची तृष्णा आहे, त्याच्यानंतर जन्माची तृष्णा आहे, त्याला भवतृष्णा म्हणतात. तिसरी तृष्णा असतं विभवतृष्णा, ती मृत्यूची तृष्णा असते. हे लक्षात घ्या. तर तृष्णेमुळे घडतं, हे लक्षात घ्या. आता जे आहे ते हा जो काही समजा मनुष्याचा जन्म आहे झालेला आहे, हा तृष्णेनं युक्त आहे. कामतृष्णा कुठपर्यंत चालेल, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत कामतृष्णा चालेल. ठीक आहे. जसा मनुष्याचा मृत्यू झाला दुसरी तृष्णा तयार होऊन जाते त्याच्या मनात. दुसरी कोणती, विज्ञानामध्ये विज्ञान तृष्णेनं घेऊन चाललं ना, आलं ना. वियान पच्चया, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनामुळे तृष्णा. तर विज्ञान जे नामरूपानं ग्रहण केलेलं आहे ते सगळं तृष्णेपर्यंत येऊन जातं. तृष्णा पच्चया उपादान. तर उपादान म्हणजे घट्ट तृष्णा. तर मेल्यानंतर जे आहे जसं मनुष्याचं जे आहे मृत्यू क्षण जवळ येतो ना, त्यावेळेस हे जे विज्ञान जे जन्म ग्रहण करायला लागलेलं होतं ना आणि नामरूप बनवायला लागलेलं होतं, तर हे विज्ञान ते नामरूप सोडून देतं. त्याला म्हणतात च्युती विज्ञान. काय म्हणतात, च्युती विज्ञान. कारण या नामरूपामध्ये तो राहू शकत नाही. का राहू शकत नाही, कारण त्याचा मृत्यू योग आलेला असतो. कोणता योग आलेला असतो, मृत्यू योग आलेला असतो. ठीक आहे. मृत्यू योग आल्यानंतर जे आहे तो थांबू शकत नाही. तर हे नामरूप त्याला सोडावं लागतं. परंतु त्याला सोडण्याची इच्छा नाही राहत ना त्याच्या मनामध्ये. जे आहे तुम्ही आपण प्रत्येक जण मृत्यूला जाणार आहोत. शेवटपर्यंत तुम्हाला या नामरूपाला सोडण्याची इच्छा होते का, हे लक्षात घ्या. का सोडावं लागतं, कारण हे नामरूप तुमच्या विज्ञानाला धारण करण्याची शक्ती ठेवत नाही. आता व्याधी झाली, बाबूला जे आहे ते व्याधी झालेली होती, त्याच्यामुळे काय झालं, मृत्यू. ते बाबूचं जे नामरूप आहे ना, हे नामरूप त्याच्या विज्ञानाला जे आहे ना ते धारण करण्यासाठी समर्थ नव्हतं. हे लक्षात का समर्थ नव्हतं, कारण की व्याधी झालेली होती ना. व्याधी पी दुःखा मरणम पी दुःखा. तर व्याधीनंतर मरण येणे आहे. निमित्त तर पाहिजे ना कोणतं नाही कोणतं मरणाला.
बिना निमित्तानं मरण येणार आहे का? तर प्रत्येकाला या ठिकाणी कोणती ना कोणती व्याधी होणार आणि प्रत्येकाला मरण येणार आहे एक दिवस, हे लक्षात घ्या. कारण जन्म झाला तुमचावाला तर मृत्यू होणे आहे, प्रत्येकाचा होणे आहे, हे अटळ सत्य आहे. ठीक आहे. तर कुठपर्यंत तुम्ही जिवंत आहात? जोपर्यंत तुमचं नामरूप विज्ञानाला धरतं, ग्रहण करतं, हे लक्षात घ्या, तोपर्यंत तुम्ही जिवंत राहू शकता. ज्याला आपण म्हणतो प्राण. आपल्या आपल्या बोली भाषेमध्ये काय म्हणतो आपण? प्राण म्हणतो, जीव म्हणतो. जोपर्यंत हे देह जीवाले धारण करू शकतो तोपर्यंत आहो, असं म्हणतो ना आपण. ठीक आहे. बुद्धांनी त्याला विज्ञान म्हटलं. तर विज्ञान जोपर्यंत तुमचं आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत राहू शकतात. तुमचं नामरूप जोपर्यंत विज्ञानाला धारण करू शकतो तोपर्यंत. धारण नाही करू शकत तर विज्ञान सोडून देते तुमच्या नामरूपाला. त्याला म्हणतात च्युती विज्ञान. काय म्हणतात? च्युती विज्ञान. च्युती म्हणजे सोडलं विज्ञानानं. पण तृष्णात आहे ना, सोडायचं नव्हतं त्याला नामरूपाला, पण नामरूप आता धारण करण्यामध्ये सक्षम नाही आहे म्हणून सोडून राहिलेलं आहे. पण तृष्णात आहे ना, ते तृष्णा म्हणजे उपादान. मोठी तृष्णा असते. कोणती तृष्णा आहे? जन्म घेण्याची. कोणती तृष्णा आहे? जन्म घेण्याची. भयंकर मोठी तृष्णा असते. जेवढी काम तृष्णा आहे ना त्याच्याही 100 पटीनं अधिक शक्तिशाली जे असतं, काय असतं? भवतृष्णा असतं. तर जसा मनुष्याचा मृत्यू होतो, विज्ञान कुठं लागतं? पुन्हा जन्म घ्यायला लागतं. कोणत्या प्रक्रियेमध्ये जातं? जन्म घेण्याच्या प्रक्रियेमध्ये. कुठं जाईल जन्म घेण्याच्या प्रक्रियेमध्ये? जिथं जन्म नामरूप तयार होईल तिथेच जाईल, दुसरीकडे कुठेच जात नाही. तर च्युती विज्ञान जे आहे त्याची पटिसंधी होते. कुठे होते? जिथे भव प्रक्रिया सुरू होणार आहे, जिथे नामरूप तयार होतं तिथेच त्याची पटिसंधी होते, म्हणजे तिथेच ते जुडतं. समजलं की नाही समजले? तर हा भगवान गौतम बुद्धांचा सिद्धांत आहे, लक्षात घ्या. जन्म मरणाचा सिद्धांत. तर भगवंत बुद्ध म्हणाले की जन्म मरणाचं चक्र जे आहे ते कधीच संपत नाही. एक जन्म झाला की मृत्यूपर्यंत त्याचं जीवन चालतं. पुन्हा मृत्यू झाला का पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म. हे श्रृंखला अशी अनंत जन्मापर्यंत चालू राहते. समजले का नाही समजले? अनंत जन्मापर्यंत चालू राहत. भगवान गौतम बुद्धांनी स्वतःच्या डोळ्यांनी आपले अनंत जन्म पाहिलेत. जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांचे मागचे अनेक जन्म त्यांना दिसले. त्याला म्हणतात पुब्बे निवासानुसतीचं ज्ञान. काय म्हणतात? पुब्बे निवासानुसतीचं ज्ञान. त्यांना ते ज्ञान प्राप्त झाले की आधीचे अनंत जन्म त्यांनी पाहिलेत. कारण त्या सगळ्या जन्माची स्मृती, त्या सगळ्या जन्माचे संस्कार कुठं संचित असतात? त्याच्या विज्ञानामध्ये संचित असतात, हे लक्षात घ्या. परंतु त्या विज्ञानाला जाणण्यासाठी खूप डीप जावं लागतं त्याला मेडिटेशनमध्ये. जोपर्यंत तो मेडिटेशनमध्ये डीप जाणार नाही ना तोपर्यंत त्याला समजत नाही, त्याला दिसत नाही. तर भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांच्या मुखातून माहिती आहे कोणते शब्द निघाले? पहिले अनेक जाती संसारं संधा विसंग अनिव्यसंग. खूप जन्मापासून अनेक जन्म मी धारण केलेत आणि हे जे आहे माझं विज्ञान होतं ना, हे अनेक जन्म धारण करत होतं, नवीन नवीन घर तयार करत होते. घर म्हणजे नामरूप. अनेक जाती संसारं संधा विसंग अनिव्यसंग गहकारकं गवे संतो दुःखा जाती पुन्हा पुन्हा. तर तो घर बनवणारा गृहकारक जो होता तो कोण होतं? विज्ञान होतं. तो मला दिसलं. ठीक आहे. गहकारकं दिठ्ठोसी पुन्हा गेहं न काहस. आता पुन्हा जे आहे ते मी घर तयार करणार नाही. कारण घर तयार करण्याची, जन्म घेण्याची, नामरूप पुन्हा नामरूप तयार करण्याची जी तृष्णा होती ना विज्ञानामध्ये संस्काराच्या रूपात, तर ती संस्कार भगवान गौतम बुद्धांनी क्षय करून टाकला. त्याचा मला खतम केला. तृष्णा राहिली नाही. त्याला म्हणतात निर्वाण पद. कोणतं पद प्राप्त झालं भगवंताला? निर्वाण पद प्राप्त झालं. म्हणजे त्यांचं मन आता जन्म मरणाच्या फेरीमध्ये नाही. त्यांच्या मनामध्ये ती आसक्ती राहिली नाही. तर ती बुद्धत्वाच्या अवस्थेमध्ये जात असताना ती आसक्ती सुटून जाते माणसाची, हे लक्षात. अशी नाही सुटत. जोपर्यंत तो मेडिटेशनमध्ये जात नाही तोपर्यंत त्याची आसक्ती सुटत नाही. ठीक आहे. जोपर्यंत तो बुद्धाच्या मार्गात जात नाही तोपर्यंत त्याची ही आसक्ती सुटत नाही, त्याची तृष्णा सुटत नाही. तर भगवंतानं सांगितलं की हे जे काही प्रतित्य समुत्पादाची श्रृंखला आहे ती जाण. ठीक आहे. जाणल्यानंच सुटू शकते. तर जाणण्याची प्रक्रिया, जाणण्याचा धर्म त्याला म्हणतात विद्या.
काय म्हणतात? विद्या. तर विद्येमुळे जे आहे अविद्या हटली. जशी विद्या आली भगवंताची तशी अविद्येचा निरोध झाला. अविद्या हटली त्याच्यामुळे संस्कार हटला. संस्कार हटलं त्याच्यामुळे विज्ञान हटलं. विज्ञान हटल्यामुळे नामरूप हटलं. ठीक आहे. हे जे शृंखला जन्म मरण्याची सुरू झालेली होती ना, जशी विद्या आली तशी जे आहे सुटलं आणि मनुष्य शेवटी जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन जातो. लक्षात घ्या. तर याच्यासाठी भगवंताचा धम्म असतो. हे जे जीवन ज्याला ज्याला जीवन प्राप्त झालेलं आहे, ज्याला ज्याला आपला मेधा विकसित झालेली आहे, त्यांनी काय केली पाहिजे? काय केलं पाहिजे? भगवंताचा धर्म धारण केला पाहिजे आणि जे आहे आपलं जीवन धीरे 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 कुठं नेलं पाहिजे? भगवंताच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. ज्ञानानं दुःख करत बसायचं नाही. दुःखानं तुम्ही अजून दुःखी होता हे लक्षात घ्या. दुःखानं तुम्ही अजून जे आहे ते काय व्हाल? अजून तुम्ही नरक यातना भोगाले. लक्षात घ्या. दुःख माणसाला नरक यातना भोगायला लावतं. भगवंताचा धम्म म्हणतं की नरक यातना भोगू नका. सत्य स्वीकारा, प्रकृतीचे सत्य स्वीकारा, तुरंत स्वीकारा आणि त्यातून जे आहे ते बाहेर पडल्यानंतर तुम्ही काय धारण केलं पाहिजे? भगवंताचा धम्म धारण केला पाहिजे. लक्षात घ्या. त्याच्याशिवाय तुमच्या मनाला शांती नाही. त्याच्याशिवाय तुमच्या मनाला सुगती नाही. समजलं का नाही समजले? लाभ आणि हानी हे काय आहेत? मानवी जीवनाचे दोन टोकं आहेत. लाभ झाला तर हानी होणे आहे. जय झाला तर पराजय होणे आहे. समजले का नाही समजले? यश आलं तर अपयश येणे आहे. तर हे लोकधर्म आहेत. या लोकधर्मामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपल्या मनाला असं स्थिर केलं पाहिजे. ठीक आहे. स्थिर केलं पाहिजे. आणि ते स्थिर कशानं होईल? भगवंताच्या उपदेशानं. भगवंताचे उपदेश धारण केलं. भगवंताचा उपदेश कशासाठी धारण करायचा आहे? सत्य स्वीकारण्यासाठी. कशासाठी? सत्य स्वीकारण्यासाठी. जसं किसा गौतमीनं कसं लवकर सत्य स्वीकारलं? किसा गौतमी खूप शोक करत होती, तिचा मुलगा मरण पावला. असंच खेळत होता अंगणामध्ये आणि खेळता खेळता जे आहे ते तिथे चक्कर येऊन पडला आणि सुदबूत चालली गेली त्याची वाली. पाहिलं तर काय झालं होतं? निया पडला तो पोरगा. तर बाकीच्यांनी म्हटलं का अरे बाबा याला जे आहे ते डोम्या साप चावला. डोम्याच असेल तो कदाचित, कारण डोम्या साप चावला की ते लगेच तो इलाज करूच देत नाही ना. तो डोम्या साप चावला असेल त्याला आणि ते पोरग धर्तरीवरती पडलंय. लक्षात. खेळत असलेलं पोरग आणि लगेच धर्तरीवरती पडलं नाही का. जसं झाडाला लागलेला जे आहे ते एखादं फळ होतं, चांगलं लागून होतं आणि त्याच्यातला शक्ती खतम झाली आणि ते खाली पडलं. तशासारखं चालतं बोलतं जे आहे ते पोरग खाली पडलं आणि जमिनीवरती निपचित पडून आहे. तिला विश्वासच नाही बसून राहिला किसा गौतमीला की हे पोरग जे आहे ते असं का झालेलं आहे म्हणून. बाकीचे सगळे म्हणून राहिलेत की झालं हा याच्यातला प्राण चालला गेला, विज्ञानानं सोडून दिले याला, च्युती विज्ञान झालेलं आहे. आता याच्या शरीरात विज्ञान आहे का? नाही आहे. विज्ञान नाही आहे म्हणजे मृत्यू झालेला आहे त्या पोराचा. पण ती मानायला तयार आहे का? का मानेल ती? कारण तिथे एकुलतं एक पोरग लळा लावलेला आहे, तिनं जन्म दिलेला आहे, 9 महिने पोटात वाढवलेला आहे. त्याच्यामुळे दुःख होणार आहे तिला. त्याच्यामुळे ती जे आहे ते टाहो फोडत आहे, ती रडत आहे, खूप जे आहे ते हे करत आहे आणि म्हणत आहे का मी घेऊन जातो माझ्या पोराला, या डॉक्टरकडे घेऊन जातो, त्या डॉक्टरकडे, या वैद्याकडे, त्या वैद्याकडे आणि मी माझ्या पोराला वाचवतो, बरं करतो. हे लक्षात घ्या. पण बुद्ध तर महावैद्य आहेत ना. बुद्ध कोण आहेत? महावैद्य आहेत, वैद्यांचे वैद्य आहेत. बुद्ध मनाचा इलाज करतात. हे लक्षात. कशाचा इलाज करतात? मनाचा इलाज करतात. आणि तिचं मन दुःखी होतं हे लक्षात घ्या. कुणाचं? किसा गौतमीचं. खूप दुःखी झालेलं होतं तिचं मन. बुद्धाला तिच्या मनाचा इलाज करायचा होता आणि त्याच्यामुळे बुद्धाजवळ जेव्हा ती घेऊन गेली म्हणाली की भगवंत याला दुरुस्त करा, तर म्हणलं हो ठीक आहे बेटा दुरुस्त करतो, जा औषध घेऊन ये. म्हणलं कोणतं औषध याच्यावरती चालतं? तर मोहरी घेऊन ये. काय घेऊन ये? मोहरी. आता त्या भागामध्ये मोहरीचं पीक तर जास्तच होते ना, आताही होते, खूप मोहरी होते. म्हणून मोहरी काय घरोघरी मोहरी.
मोहरीला काय कमी, आत्ता जाते ना घेऊन येते म्हणे. तर किसा गौतमीला खूप बरं वाटलं का हाय बा कोणीतरी तर भेटला बरा करणारा. परंतु बुद्धाला इलाज कोणाचा करायचा होता? कोणाच्या मनाचा? किशा गौतमीचा. त्या पोराचा इलाज करायचा होता का? तो पोरगा तर मरण पावलेला होता. परंतु जे जिवंत आहे त्याचा इलाज करायचा आहे ना, कारण त्याचं मन खूप दुःखी झालेलं आहे, खूप दुःखी झालेला आहे, अनंत दुःख आहे. तो तर पोरगा मरून चालला गेला, परंतु या जिवंत माणसाला खूप दुःख आहे ना. केवढं मोठं दुःख आहे, खूप मोठं दुःख आहे, लक्षात घ्या. त्याचा इलाज करायचा आहे भगवान बुद्धांना. तो बुद्ध म्हणाले जा बेटा मोहरी घेऊन ये. म्हणजे आत्ता भगवंत जाते आणि मोहरी घेऊन येते. तर भगवंत म्हणाले थांब किसा, कोणाच्या घरून मोहरी घेऊन येशील, पहिले ऐकतं सही. तर म्हणे आता हे इथं जवळच गाव आहे, प्रत्येकाच्या घरोघरीच मोहरी आहे, तर जे पहिलं घर लागेल त्याच्याच घरून घेऊन येतो, पटकनच घेऊन येतो भगवंत. म्हणजे थांब किसा गौतमी, त्याच्याच घरून घेऊन ये ज्याच्या घरी आजपर्यंत कोणी मेलेलं नसेल. आहे ना गोष्ट बरोबर? त्याच्याच घरून घेऊन यायची आहे मोहरी ज्याच्या घरी आजपर्यंत कोणी मेलेलं नसेल. म्हणजे हो आता जाते लगेच घेऊन येते. तर किसा गौतमी पहिल्या घरी गेली, म्हणाले की मोहरी द्या मुठभर, माझ्या पोराला औषध पाहिजे आहे, मोहरीचं औषध बनवणार आहे. तर म्हणाले मुठभर गोष्टी काय हे पायलीभर घेऊन जा. तर म्हणाले द्या बाबा. पण ते लक्षात आलं ना भगवान गौतम बुद्धाने सांगितलं कोणाच्या घरून आणायचं आहे. तर ते विचारलं तुमच्या घरी कोणी मेलेले आहेत का आजपर्यंत? तर उत्तर काय भेटलं तिला? इथे तर मेलेलेच जास्त आहेत, जिवंत थोडे आहेत. आजपर्यंत जर शृंखला काढली तर मेलेले जास्त आणि जिवंत कमी. तर तिला एकही घर भेटलं नाही. भेटन का तिला एकही घर? एकही घर नाही भेटू शकत. प्रत्येकाच्या घरी मृत्यू आहे, प्रत्येकाच्या घरी मृत्यू झालेला आहे, हे लक्षात घ्या. सत्य लाभ झाला की नाही झाला? त्या किसा गौतमीला जशी जशी ते एक एक घरी जात होती तसं तसं तिला सत्याचा साक्षात्कार होत होता. दुःख कमी होत गेलं तिचं. दुःख कमी होत गेलं. सत्य जसं जसं येतं ना मनामध्ये, सत्याचा जसा जसा प्रवेश होतो मनामध्ये, तसं तसं दुःख कमी कमी होत जाते, लक्षात घ्या. शेवटी ते किसा गौतमी गेली भगवंताकडे, भगवंताला हात जोडले, 3दा वंदन केलं. भगवंता म्हणाले डोळे उघडलेत माझे, सत्य मिळालं. आता मी माझ्या पोराला नेते आणि काय करते? अंतिम संस्कार करते. अंतिम संस्कार फार महत्वाचा आहे. शेवटी अंतिम संस्कार आहे. आणि ती किसा गौतमी जी आहे तिथून काय गेला, तिने भगवंताचा मार्ग धरला, ती भिक्षुणी झाली, हे लक्षात घ्या. आणि समोर जाऊन ती अर्हत झाली, बुद्धासारखीच अवस्था तिनं प्राप्त केली, लक्षात घ्या. असं असते जीवन मनुष्याचं. कशासाठी आहे जीवन हे मनुष्याचं? बुद्धाच्या धर्माचा साक्षात्कार करण्यासाठी, दुःख करण्यासाठी नाही. समजलं? दुःख करण्यासाठी नाही. तर त्याच्यामुळे जे आहे मी आपला जो बाळ आहे, आपला काय नाव आहे? समीश. ठीक आहे. हे जन्म मरणाच्या पुन्हा प्रक्रियेमध्ये लागलेलं आहे, लक्षात घ्या. यांचा कुठे ना कुठे अजून जन्म होणे आहे. कारण यांची अवघ्या दीड वर्षाचं पोरग, याची जे काही कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, समजले का नाही समजलेत, त्याने अजून जगच पाहिलेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे जस्ट त्याचा जन्म झाला आणि ते जे आहे ते इथलं सांसारिक जीवनाच्या चक्रामध्ये गुंतायला लागलेलं होतं, परंतु व्याधी झाली आणि त्याचा मृत्यू झाला. परंतु विज्ञानामधली तृष्णा ही या जन्माची नसते, हे लक्षात घ्या. ही जन्मोजन्माची असते आणि त्याच्यामुळे ती पुन्हा जन्म घ्यायला लाव. आज तुमच्या घरी त्याचा जन्म झालेला होता, आयुष्य त्याला 1.5 वर्षाचंच लाभलं, हे लक्षात घ्या. तो दुसऱ्या पुन्हा भव प्रक्रियेमध्ये चाललं जाईल आणि त्याचं आयुष्य वाढेल, हे लक्षात घ्या. तो दुसऱ्या भव प्रक्रियेमध्ये दुसऱ्याच्या घरी त्याचा जन्म होईल, कुठल्याही योनीमध्ये त्याचा जन्म होऊ शकतो, हे लक्षात घ्या.
कारण तो छोटासा बाळ होता, त्याचं कर्म शुद्ध होतं, त्याचं मन शुद्ध होतं, विशुद्ध असं आहे की नाही. त्याला कर्माची कडून जाणीवच नव्हती, नाही लक्षात घ्या. 1.5 वर्षाचा अवघा पोरग. त्याच्यामुळे ते कुशल चेतनेनंच मरण पावलेलं आहे. त्याचं विज्ञान समोर जाऊन चांगल्या स्थितीला पोहोचणार यात ते मात्रही शंका नाही, लक्षात घ्या. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट, व्यावहारिक गोष्ट जे मी तुम्हाला जाता जाता सांगतो ती ही आहे. आता जसं बाळाला जो आहे तो रोग झालेला होता, कॅन्सर रोग, हे लक्षात घ्या. आज भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत. त्याचे कारण असं आहेत की कुठलाही रोग जो आहे ना तेव्हा उत्पन्न होतो जेव्हा त्या रोगाला उत्पन्न होण्यासाठी भूमी मिळत असते, लक्षात घ्या. आज जे काही रोग उत्पन्न होऊन राहिलेला आहे, कॅन्सर रोग का उत्पन्न होऊन राहिलेला आहे? कारण त्या रोगाला उत्पन्न होण्यासाठी आपल्या नामरूपामध्ये, आपल्या शरीरामध्ये काय तयार होऊन राहिलेले आहे? भूमी तयार होऊन राहिलेली, जागा तयार होऊन राहिली. समजा एखादं जे आहे ते जमीन आहे, त्या जमिनीमध्ये जे असंच जमीन टाकलं त्या जमिनीमध्ये निघते ना झाडं झुडपं, का? कारण त्याच्यामध्ये ते उत्पन्न होण्याची भूमी आहे ना, ती भूमी आहे, ती उत्पन्न करतं. तसं आपल्या शरीरामध्ये आता जे आहे ना ती भूमी आपण तयार करून दिलेली आहे कॅन्सरला उत्पन्न होण्यासाठी. इथे बसलेले तमाम लोकांमध्ये जे आहे ना, म्हणजे जसं शरीर कशापासून तयार झालेलं आहे? पेशींपासून तयार झालेलं आहे. पेशी जर बॅलन्समध्ये राहिल्यात, त्याची वाढ जर बॅलन्समध्ये होत राहिली ना तर आपलं शरीर व्यवस्थित चालेल, हे लक्षात घ्या. हा बेसिकली पेशीचा रोग आहे. पेशी अनियंत्रितपणे वाढायला लागून राहिलेल्या आहेत किंवा डॅमेज होऊन राहिलेले आहेत. त्याचं जे काही मेकॅनिझम आहे ते चेंज होऊन राहिलेलं आहे. ते बरोबर जेनेटिकली व्यवस्थित जे आहे ते वर्क करून नाही राहिलेलं आहे. त्याच्यामुळे कॅन्सर होते, लक्षात घ्या. का होतं? कारण आपलं शरीर, आपलं जे देह आहे त्याला ती उत्पन्न होण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी काय करून राहिलेलं आहे? पोषक असं वातावरण तयार करून देऊन राहिलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जे आहे आपण जेव्हा आपली जे काही हे शरीर आहे या शरीराला जपणं फार महत्वाचं आहे. तर हे कशामुळे उत्पन्न होऊन राहिलेलं आहे? आपलं शरीर जे आहे कशामुळे पोषक वातावरण तयार करून देऊन राहिलेलं आहे? आपलं खानपान नीट नाही. समजले का नाही समजले? आपण जे खाऊन राहिलेलो आहोत ते जर दूषित किंवा आपल्या शरीर प्रक्रियेच्या विपरीत जर अन्न आपल्याला मिळत असेल, ते पोषक नाही मिळून राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे आहे ते प्रदूषित तत्वांनी ते युक्त असलं तर काय होईल? आज जो तुम्ही खानपान ग्रहण करून राहिलेला आहे हा सगळा खानपान कसा आहे? अशुद्ध खानपान आहे. भरमसाठ रासायनिक द्रव्य त्याच्यामध्ये भेसळ झालेली आहे. जे तुम्ही बाहेरचे पदार्थ खाता ते सुद्धा दूषित आहेत. समजा तुम्ही एखादा कोणता जो आहे तो बाहेर जाऊन एखादा पदार्थ आणतो म्हणला, समोसा आणा किंवा पकोडा आणा किंवा काही आणा, तुम्हाला माहित आहे का की तो किती तेलांमध्ये तळलेला, किती वेळा तळलेला आहे? जे बाहेरचे कंपनीतले जे काही तुम्ही पाकिटमधले जे पदार्थ खाता, तुम्हाला माहित आहे का की त्यांनी कोणत्या तेलामध्ये ते पदार्थ बनवलेले आहेत? जे तेल तुम्ही घरी खात सुद्धा नाही त्या तेलापासून ते बनवलेले आहेत, पाम तेलापासून, हे लक्षात घ्या. खाणं पिणं एवढं प्रदूषित झालेलं आहे. लाईफस्टाईल जे आहे ते बदललेली आहे आपल्या लोकांची, खूप बदललेली आहे. इथे जे आहे ते जे लाईफस्टाईल आहे ना, लोकांची जीवन जगण्याची तऱ्हा रीत बदललेली आहे. पहिल्या लोकांसारखं, आपल्या जुन्या लोकांसारखं जीवनमान आपलं राहिलं नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे काही पेशी आपल्या तयार होतील शरीराच्या, मजबूत शरीरापासून मजबूत पेशी तयार होतील, प्रदूषित शरीरापासून प्रदूषित पेशी तयार होतील, हे लक्षात घ्या. विज्ञान हे जे आहे, जे विज्ञान जन्मग्रहण करते त्याला पेशीचा आधार घ्यावा लागतो. बिना पेशीच्या आधाराशिवाय त्याचा जन्म होईल का? आणि आता ज्या तुमच्या पेशी तुम्ही तयार करून राहिलेल्या आहेत ह्या पेशी मजबूत नाही, हे लक्षात घ्या. त्या पेशी जे आहे ते कॅन्सर सेलला डेव्हलप होण्यासाठी मदत करून राहिलेल्या आहेत. प्रत्येकाचं शरीर जे आहे आज असं झालेलं
आहे. त्याच्यामुळे खानपान, आपला आचार विचार, आपली लाईफस्टाईल, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा दुरुस्त करणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा आपल्या पूर्वजांची या लाईफस्टाईलला आपल्याला धारण करावं लागेल, हे लक्षात घ्या. आपले पूर्वज लोक काय खात होते, काय पित होते, कशा पद्धतीनं जे आहे ते कोणते कोणते सिजनेबल फळ खात होते, कोणता भाजीपाला खात होते, कसा विचार करत होते, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे आजच्या घडीला. तुम्ही जाऊन पाहता, हे भाऊ गेले होते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये, किती पेशंट आहेत त्या ठिकाणी, भरपूर. आज भारत हा कॅन्सरचा हब झालेला आहे. मुंबईला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जागा नाही आहे, नंबर नाही लागत. तुमचं जे आहे ट्रीटमेंटला 2-2, 3-3 महिने लागतात ट्रीटमेंट सुरू होण्यासाठी, हे लक्षात घ्या. नंबर लावल्यानंतर सुद्धा इतकं भयंकर प्रमाण कॅन्सरचं वाढलेलं आहे. या अनुषंगानं थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. बाहेरचं खानपान बंद करा, बाहेरच्या कुठल्याही गोष्टी खाऊ नका, घरी बनवलेल्या गोष्टी खा. समजले का नाही समजले? आणि पोषक असणाऱ्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत, पोषक विचार केला पाहिजे, भरपूर व्यायाम केला पाहिजे. शरीराला व्यायामाची गरज आहे, भरपूर व्यायाम करा. सिगरेट, दारू, तंबाखू, ठीक आहे, हे खाऊ नका, पिऊ नका, लक्षात घ्या. याने जे आहे शरीरामध्ये कॅन्सर सेलचा विकास होतो. आपल्या शरीराची वेळोवेळी चाचणी करून घ्या, आपलं शरीर बरोबर आहे का नाही आहे. वजन वाढत असेल, सावधान व्हा. कुठं दुखत आहे तुमचंवालं, कुठे जे आहे ते लवकर थकवा येऊन राहिलेला आहे, लगेच धाप लागून राहिलेला आहे, कुठला ना कुठला रोग तुम्हाला जरूर होणार. एक तर कॅन्सरनं मराल, नाहीतर हार्ट अटॅकनं मराल, लक्षात घ्या. हे जास्त, हे 2 रोग जास्त हावी होऊन राहिलेले आहेत. सूर्यप्रकाशामध्ये बसा, थोडासा सकाळचा सूर्यप्रकाश. आपल्या आजी लोक पहा अजूनही सूर्यप्रकाशामध्ये बसतात, सकाळचा कोवळे प्रकाश घेतात. आपण घेत नाही, लक्षात घ्या. फार महत्वाची गोष्ट आहे. शरीराला भरपूर तेल लावतात, तुम्ही लावता का? आजीबाई जे आहे ते बाहेरचं कधीच काही खात नाही, ना नूडल्स खात, ना समोसा खात, ना कोणते जे आहे ते पिझ्झा खात, ना बर्गर खात. तुम्ही काऊन खाता? म्हणून त्या जे आहे ना त्यांचं आयुष्य पहा अजून ठणठणीत आहे, त्यांना कोणताच रोग नाही आहे. आता म्हातारपणानुसार जे आहे ते वाताचे रोग उत्पन्न होतात तेवढेच, हातपाय दुखतात तेवढेच. परंतु आता आपलं आयुष्य जे आहे 40 वर्ष झालेलं आहे, अर्धच तिथंच तुम्ही खतम होणार आहात. तर शरीर जे फार महत्वाचं आहे ना, विज्ञानाला धारण करण्यासाठी शरीर मजबूत पाहिजे. शरीर मजबूत नाही तर काय होईल? विज्ञान सोडून देईल ना तुमच्या शरीराला, रोग हमला करेल. त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे. हा सगळा बुद्ध धर्म आहे, लक्षात घ्या. हा धर्म सांगितला. आता मी तुम्हाला विनय सांगून राहिलेलो, खाण्यापिण्याचा विनय, भोजनाचा विनय. भोजन करत असताना आवर्त घ्या, एकदम खूप जे आहे ते जिभेला चांगलं लागतं म्हणून भरपूर पेटभर खाऊ नका. भगवान गौतम बुद्धांनी काय सांगत? भगवान गौतम बुद्ध कधी पोटभर खाताना दिसलेत का तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्ध एकच टाइम खायचे, सायंकाळला खात होते का? इकडे जे आहे ते तुमचं आता खाऊन झालं की लगेच जे आहे ते पुन्हा कोणी मिठाई आणली तर पुन्हा ते खाऊन राहिलेले आहेत. म्हणजे पोट म्हणजे काय तुमचा स्टोअर हाऊस आहे का? तर त्याच्यामध्ये जे आहे ते टाकणं चालू आहे. तर त्या इंद्रियांना काही मेहनत लागते का नाही लागत? लक्षात घ्या. तर किती खायचं, काही लिमिट आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये जे आहे ते एखादा पदार्थ आवडते म्हणून तोच खाऊन राहिलेले आहेत. तर ते खूप जास्त झाला. आता आपल्या घरीमध्ये प्रत्येकाच्या घरी जे आहे ते आपण का खातो? भात भाजी पोळी, त्याच्या पलीकडे काही खातो का? फळ वगैरे खायचं, एखादी वेळेस आली जाग तवाच खायचं. सलाद वगैरे खायचं, आली जाग तवाच खायचं. एखाद्या लग्नामध्ये जाता तर सलाद किती खाता तुम्ही? एवढूच. आणि ते बाकीचे भाजी वगैरे किती मसाले, किती तेल, किती अन्याय करून राहिले तुम्ही तुमच्या शरीरावरती केवळ ह्या जिभेच्या चोचल्यासाठी. ह्या प्रकृतीमध्ये निघणारी एकूण एक गोष्ट खाण्यालायक आहे. कधी खाता का?
ह्या गोष्टी खाणं फार महत्त्वाचे आहे. सलाद खा भरपूर, फळं खा भरपूर, आणि भात भाजी पोळीवरती जे आहे डिपेंडन्सी कमी करा. खूप जास्त खाणं होऊन राहिलेलं आहे. हा भात भाजी पोळी जे आहे ना, जास्त खाणं होऊन राहिलेलं आहे ना तुमचं, म्हणून तुम्हाला जे आहे ते रोग उत्पन्न होऊन राहिलेले आहेत. कोणाला चालते ते भात भाजी पोळी जास्त? जे काम करतात, वावरामध्ये कष्ट करतात, त्यांना जास्त ऊर्जेची गरज असतं, त्याच्यामुळे त्यांना जे आहे ते भात भाजी पोळी. पण ह्या बाकीच्या गोष्टी तुम्ही कष्ट कमी झालेले आहेत लोकांचे, त्याच्यामुळे काय खाल्लं पाहिजे आपण? जे पचायला सहज जातील, लवकर जातील अशा गोष्टी खाणं फार गरजेच्या आहेत, हे लक्षात घ्या. खाण्यामुळे 99% जे आहेत ना, खाण्यामुळे तुमचं शरीर जे आहे रोगग्रस्त होऊन राहिलेले आहेत, आणि अशा ज्या आहेत त्या भयंकर रोगाला आमंत्रण देऊन राहिलेल्या आहेत. आणि तुमचं शरीर कमजोर असल्यामुळे तुम्ही ज्या बालकांना जन्म देणार आहात समोर जाऊन, तो सुद्धा तुमचं शरीर घेऊन जाईल. कारण की आई वडिलांपासून शरीर मिळत असतं बाळाला, लक्षात घ्या. विज्ञान तर ते त्याचा स्वतःच असतं, हे लक्षात घ्या. पण शरीर कोणापासून मिळत आहे? आई वडिलापासून मिळत असते ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या, शरीराला मजबूत ठेवा. भगवंताच्या शासनामध्ये याला विनय म्हणतात. काय म्हणतात? विनय. तर बुद्धाचा धम्म हा केवळ धम्मानं पूर्ण होत नाही, धम्म आणि विनयानं पूर्ण होतो. रोज जे आहे ते विनय काय सांगते? भगवान गौतम बुद्ध सकाळी उठल्याबरोबर कुठे जायचे? चारिका करायला जायचे ना. 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर चालायचे, अनवाण्या पायानं चालायचे. आपण जातो का? नाही. सकाळी उठलं पाहिजे, थोडंसं जे आहे ते मॉर्निंग वॉक केलं पाहिजे. अनवाण्या पायानं मॉर्निंग वॉक करा, तुमच्या धरतीची तुम्हाला ऊर्जा लाभेल ना, आहे की नाही आवश्यक? असं करतो का आपण? नाही करत. त्याच्यानंतर सकाळला 10 वाजताच्या अगोदरच जे आहे ते जेवण करून घ्यायचे, त्याच्यानंतर जेवण नाही करायचे. तर सकाळला तुम्ही जेवण करता का चांगलं? नाही. आपल्या माता भगिनी आहेत, ह्या तर 2-2 वाजेपर्यंत जेवत नाहीत. मग तुमचं शरीर जे आहे ते कमजोर होईल का मजबूत राहील? कमजोर होईल. होईल ना. तर भगवंताच्या विनयानुसार चालून राहिलेत का तुम्ही? भगवंताचा विनय म्हणते की विकाल भोजना वेरमणी, म्हणजे 12च्या नंतर जेवायचं नाही आहे. जेवायचं आहे तर 12च्या अगोदरच 10 वाजेपर्यंत जेवण करून घ्या. पहिलेचे जे लोक वावरात जायचे, सकाळीच न्याहारी करायचे, समजले का नाही समजले? तिथंच वावरात काय घेऊन जायचं? फक्त भाकर घेऊन जायचे, बाकीचं सगळं वावरातच राहायचं. टमाटर, मेथी, पालक तोडलं तिथंच कुचला केला की खायचं. कधी त्यांना ॲनिमियाचा प्रॉब्लेम होता, कधी त्यांची बीपी वाढायची, कधी त्यांचा रक्तक्षय व्हायचा का? त्यांना रक्त कधी आटण्याचं पाहिलं का तुम्ही कधी? त्यांना कोणतेच रोग नव्हते. कधी खाता तुम्ही कुचला करून? मेथीचा, पालकचा, टमाटरचा, असं खाल्लं पाहिजे, हे लक्षात घ्या. परंतु असं करत नाही. केव्हा खायचं आहे? 12 वाजताच्या आतमध्ये. त्याच्यानंतर हलका आहार घ्यायचा आहे. हलकं फळं खा, सलाद खा, समजले का नाही समजले? हे खूप कमी जेवण, तुम्हाला जेवणाची आवश्यकता खूप कमी करा. परंतु इकडे जे आहे ते आपल्या इकडे परंपरा कशी आहे? उलटी आहे. ते बॉडीचं चक्र जे आहे ना ते उलट फिरलेलं आहे, म्हणून रोग आहे, ते लक्षात घ्या. त्याला सिद्ध करा, रोग आपोआप कमी होऊन जाते. बाहेरचं अजिबात खाऊ. किती तुम्हाला जे आहे ना ते चांगलं वाटत असेल ना, तरी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सर्वांना, बिलकुल खाऊ नका. खूप भयानक आहे. याच्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते काय होणार आहे? वीक होईल, रोगाला आमंत्रण देईल, आणि तुम्ही जे आहे अकाल मृत्यूला कारणीभूत व्हाल. मृत्यूचे 2 प्रकार आहेत. पहिला काल मृत्यू आणि दुसरा अकाल मृत्यू. मृत्यू तर होणेच आहे. काल मृत्यू म्हणजे कोणता? पूर्ण परिपक्व होतपर्यंत तुम्ही जगता, 100 वर्षापर्यंत जगता. अकाल मृत्यू म्हणजे काय? पहिलेच केव्हाही तुमचं जे आहे. तर अकाल मृत्यूला कारणीभूत होऊ नका. आपल्या शरीरावर प्रेम करा, मैत्री करा, त्याला तेच द्या जे त्याला पचतं, त्याला रुचतं, त्याला कठीण जात नाही, जड जात नाही, समजले का नाही? सहज पाचनीय असे पदार्थ द्या. आपल्या शरीराला वेळोवेळी चेक करा, तपासा, ठीक आहे. अनेक सारे जे आहे ते हे आहेत
भगवंताच्या काळामध्ये आयुर्वेद होतं हे लक्षात घ्या. औषधी जडीबुटीपासून औषधी तयार करायचे आणि ते द्यायचे. असं हाताचं एखादं जे आहे ते मर्म पॉईंट दाबलं का इथंच दाबल्याबरोबरच तुमचं बॉडीचं जे आहे ते चार्ज होऊन जायची. अशी विधा होती त्या काळामध्ये. गोल्या बिस्किटचं कामच नव्हतं. आता तर खूप गोल्या बिस्किट आलेले आहेत. गोल्या बिस्किट समजते ना तुम्हाला? रासायनिक औषधीचे ॲलोपॅथिक दवा एवढ्या आलेल्या आहेत की त्या ॲलोपॅथिक दवायानंच तुम्ही जे आहे ते अर्धे खतम होऊन राहिलेले आहेत. एक दवाई बसवते तर दुसरा रोग तयार करते. एक रोग दुरुस्त करते तर 10 रोग तयार. आणि आयुर्वेदिक ना एक तुम्ही एका रोगाची आयुर्वेद घ्याल ना 10 रोग बसवते. लक्षात घ्या. तर थोडंसं जे आहे आपली जे बौद्ध भेषज पद्धती होती हे लक्षात घ्या. हे आयुर्वेद काही बाकीच्या लोकांची नाही आहे, बौद्ध लोकांनी तयार केलेली आहे. जीवक त्या काळामध्ये फार मोठा आयुर्वेदाचार्य होता बुद्धाच्या काळामध्ये. आणि त्याला प्रत्येक झाडपत्तीतला गुणधर्म माहीत होता. मोठीच्या मोठे रोग त्यांनी दुरुस्त केलेले होते. तिथून चालत आलेली बौद्ध भिक्षूंची परंपरा आहे आयुर्वेदाची. या बाकीच्यांची परंपरा नाही, त्यांनी चोरलेली आहे. रामदेव बाबांनी चोरलेले हे बाकीच्यांनी चोरलेली. आता मला नाव नाही घ्यायचे आहे त्यांचे भले. त्यांनी चोरलेली आहेत आयुर्वेदाची परंपरा. भेषज परंपरा ही विनय पिटकामध्ये आहे. विनय पिटक जे 3 पिटकामधलं एक पिटक आहे ना, लिखित स्वरूपामध्ये पहिल्यांदा तुम्हाला जर सर्वात प्राचीन परंपरा जर दिसत असेल लिखित स्वरूपामध्ये भेषज म्हणजे औषध, तर त्याचे विधान सांगितलेले आहे विनय पिटकामध्ये. तर ही परंपरा आहे आपलीवाली. योग करणं, प्राणायाम करणं, मेडिटेशन करणं, समजले का नाही समजले? ही आपली परंपरा आहे, बौद्धांची परंपरा आहे. बौद्ध देशांमध्ये जेव्हा लोक हे करतात ना तर त्यांना पूर्ण झाडपत्तीचा गुणधर्म माहिती असते. तर लगेच जातात, पटकन झाडपत्ती आणतात आणि त्याचे मिश्रण करतात आणि खाऊन घेतात कच्चेच. त्यांना माहिती असते. आहारामध्ये सुद्धा मेडिसिनल प्लॅन ठेवतात आणि रोज मेडिसिनल प्लॅन खातात आहारामध्ये. कडुलिंब खातील, भुईलिंब खातील, भुईआवळा खातील, तुळस खातील, तुळसाचे पानं खातील. हे खातात जेवणामध्ये. ते तुम्ही खाता का? आपण खातो. तर मग आपलं शरीर जे आहे ते अग्नी वाढवण का नाही वाढवण? जर अग्नी वाढवणारे तत्व जर जास्त ठेवलेत तर पोटामध्ये अग्नी वाढन का नाही वाढन? तेल मसाला यानं अग्नी वाढत असते पोटामध्ये. जेवढं अग्नी पोटामध्ये वाढेल तेवढं जे आहे तुम्हाला रोग होणार. कॅन्सर हा रोग तर अग्नी वाढल्यामुळे होते. लक्षात घ्या. इन्फ्लेमेशनचा रोग आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये. तर थोडंसं जे आहे ते करा. फायबर मोठ्या प्रमाणामध्ये सलादमध्ये फायबर असते, फळामध्ये फायबर असते. हे फायबर जर आपण घेतले तर काय होते? आपलं पोट साफ व्हायला लागते. लक्षात घ्या. फायबर कशासाठी असते? प्रकृतीनं फायबर कशासाठी निर्माण केलेले आहेत? तुमचं पोट साफ करण्यासाठी. पोटच साफ नाही होऊन राहिलेलं तुमचं. ऍसिडिटी होते. ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन याच्यामुळे भयंकर रोग तुम्हाला उत्पन्न होणार आहेत. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे काळजी घ्या. आपल्या शरीरावरती मैत्री करा, प्रेम करा. आपल्या शरीराला काय आवश्यक आहे, काय आवश्यक नाही आहे ते विचारून घ्या. तुम्हाला समजत नसेल तर आमच्याकडे या. आम्ही डायटिशियन आहोत. हे लक्षात घ्या. मी केवळ जे आहे ते बौद्ध धर्म प्रचारकच नाही आहे, तर मी नॅचरोपॅथीचा सुद्धा कोर्स केलेला आहे, डायटिशियनचा सुद्धा कोर्स केलेला आहे, मर्मचिकित्सा सुद्धा केलेली आहे. तर तुम्हाला नसेल समजत तर माझ्याकडे या. मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी कोणता डाईट लागते आहे. नाडी पाहतो, नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षणामधून माहिती होते की काय पित्त वाढलं, कफ वाढलं, कोणता ऑर्गॅन डॅमेज आहे तुमच्यावाला, हे नाडीतूनच समजते. तर ते विधा जे आहे ते बौद्ध भिक्षूंनी तयार केलेली होती. लक्षात या. तपासून घ्या आपल्या शरीराला कुठे काय आहे, काय प्रॉब्लेम आहे. नाही तर आजचं आधुनिक विज्ञान मोठं प्रगत झालेलं आहे. चाचण्या करून घ्या. समजले का नाही समजले? आणि आपल्या शरीराची काळजी घ्या. काही खाऊ नका. आणि भगवंताचा विनय धारण करा. तुम्ही भगवंताच्या विनयाच्या नुसार लागलेत ना तर तुमचं जे आहे कल्याणच कल्याण आहे. लक्षात घ्या. तुम्ही अकाल मृत्यूला जबाबदार राहणार नाही. तुमच्या जीवनामध्ये अकाल मृत्यू येणार नाही. स्वतःहून नाही येणार. हे लक्षात घ्या. बाहेरच्या घटकांमुळे येत असेल हा वेगळा भाग आहे. तुम्ही रस्त्यानं चालून राहिलेले आहेत ना, दुसरा एखादा माणूस आला ना गाडीनं उडवून दिलं तर तुमचा काही दोष नाही. हे लक्षात घ्या.
परंतु तुमच्या खानपानामुळे जर तुम्ही जे आहे ते आपल्या शरीराला कमजोर करत असाल तर तुम्ही तुमची स्वतःची हत्या करताय. लक्षात घ्या. काय करता? स्वतःच्या हाताने तुमची स्वतःची हत्या करून राहिलेले आहेत. कारण विज्ञान ज्या गुणानं ज्या यानं तुमच्या नामरूपामध्ये विचरण करायला पाहिजे होतं, तुम्ही तुमचं स्वतःचं नामरूप काय करून टाकलेलं आहे, त्याला एवढं जे आहे ते विद्रूप करून टाकलं, एवढं अपोषक बनवून टाकलेलं आहे की आता विज्ञान तुमच्या शरीरामध्ये काल मृत्यूपर्यंत निवास करू शकत नाही. तर शरीर बिघडवू नका आणि दुसरं जे आहे मन बिघडवू नका. मन बिघडलं तरी सुद्धा विज्ञान तुमच्या शरीरात राहू शकत नाही, तुमच्या नामरूपात राहू शकत नाही. हे लक्षात घ्या. बरेच लोक ज्यांचं शरीर चांगलं आहे, तगडं आहे, परंतु मन बिघडल्यामुळे काय होते? मृत्यूला कारणीभूत होतात. अनेक लोक आत्महत्या करतात. कशामुळे? मन बिघडल्यामुळे. तर बुद्धाचा धम्म शरीर आणि मन दोघांनाही दुरुस्त तंदुरुस्त ठेवणारा आहे. ज्यांचं मन बिघडलेलं असेल त्यांनी या, काही प्रॉब्लेम नाही, आणि आपलं मन दुरुस्त करून घ्या. ठीक आहे. तर हा जो आहे तो तथागताचं शासन, तथागताचा धम्म या पद्धतीचा आहे. आणि त्या काळामध्ये भगवान गौतम बुद्धांनी संघ निर्माण केला. काय निर्माण केला? कोणासाठी निर्माण केला? तुमच्यासाठी. की तुम्हाला काय करेल? उपचार करेल, मनाचा उपचार करेल, शरीराचा उपचार करेल. याच्यासाठी भगवंतांनी काय निर्माण केला? संघ निर्माण केला. तर संघ केवळ जे आहे ते प्रवचन देणारा नव्हता, हे लक्षात घ्या. संघ उपचार सुद्धा करायचा. त्या काळामध्ये एवढी उपचार प्रणाली त्यांनी विकसित केली. तुम्ही जर महायान कंट्रीजमध्ये जा, चायनामध्ये जा, जापानमध्ये जा, थायलंडमध्ये जा, श्रीलंकेमध्ये जा, तिथला संघ लोकांचा उपचार सुद्धा करतो. हे सगळी उपचार प्रणाली त्यांनी विकसित केली. समजले का नाही? मोठे मोठे ग्रंथ लिहिलेत आणि ते उपचार प्रणाली त्या ग्रंथांमध्ये त्यांनी नमूद करून ठेवली. आपलं काम आहे की आपण बुद्ध धम्माचा मार्गी होणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. बुद्धाचं शासन हे फक्त असं जे आहे ते वंदना म्हणा असं नाही का, असं अगरबत्ती लावा, मोमबत्ती लावा, याच्यासाठी बुद्धाचं शासन नाही आहे. हे लक्षात घ्या. हे तर आपल्या मनाला थोडीशी राहत देण्यासाठी असतं. हे लक्षात घ्या. खरं बुद्धाचं शासन आहे स्वतःच्या मनावरती आणि स्वतःच्या शरीरावरती प्रेम करायला लावतं. हे बुद्ध शासन आहे. लक्षात घ्या. स्वतःच्या मनाची, स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला लावतं आणि त्याचा जर बिघडलं तर त्याचा उपचार करायला लावतं. ठीक आहे. वेळीच अगोदरच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर पहिलेच जे आहे ते स्वतःचा उपचार करायला लावतं. तर ही गोष्ट जरूर करा आणि बुद्धाच्या धम्माचा सारथी व्हा. हे लक्षात घ्या. बुद्ध धम्मामध्ये अशी विधा आहे, खूप बढिया धर्म आहेत जो बाबासाहेबांनी आपल्याला दिला, परंतु आपल्याला अजूनही तो कळत नाही, गवसत नाही. आपण दुसऱ्याच्या प्रणालीमध्ये चाललं जातो, त्याच्या पॅटर्नमध्ये, त्याच्या संस्कृतीमध्ये आपण फसून जातो आणि आपला सत्यानाश आपण आपल्या हातानं करून घेतो. लक्षात घ्या. तर ओळखा बुद्धाचं शासन कोणतं आहे आणि अबुद्धांचं शासन कोणतं आहे. समजले की नाही? समजले. जे अबुद्धाचं मार शासन आहे ना, ते तुम्हाला खतम करण्यासाठी आलेलं असतं. तुम्हाला खायला लावेल, असे पदार्थ खायला लावेल की तुम्ही खतम झाले पाहिजेत, असा वाईट विचार करायला लावेल की तुम्ही खतम झाले पाहिजेत. ठीक आहे. इतका आळस आणि प्रमाद करायला लावेल की तुम्ही खतम झाले पाहिजेत लवकर. तर लवकर खतम व्हायचं नाही. जोपर्यंत काल मृत्यू, आपलं मृत्यूचा क्षण जोपर्यंत आपला विद्यमान आहे तोपर्यंत आपण आपल्या स्वतःला चांगलं ठेवायचं. ठीक आहे. एवढं पुरेसं आजच्या दिवसात. वर्षातून 2 ते 3दा शिबिर करायलाच पाहिजे. बिलकुल करायला पाहिजे. शिबिरमध्ये असं